जगदादी जगद्गुरु आदिगुरु शंकराचार्यांच्या पावनचरणी अनंत कोटी नमन करून आपणा सर्वांना अभिवादन. मूर्तीपूजा आणि मंदिराची निर्मिती ह्यापासून काही प्रयोजन आहे का? निव्वळ ही दांभिकता आहे, असा प्रश्न आजच्या प्रवचनाला चर्चेचा विषय देण्यात आलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जगामध्ये जे जे काही आहे त्याचा आपण चांगलाही वापर करून घेऊ शकतो आणि त्याचा आपण दुरुपयोगी करून घेऊ शकतो. तर दुरुपयोग करून घेणं म्हणजे काय की पूर्वीच्या ऋषीमुनींनी हा मनुष्य मोहनिद्रेतून जागृत व्हावा यासाठी त्यांच्या डोक्यात जी कल्पना होती तो मार्ग त्याने आपल्याला आखून दिला. पण त्याला काय माहित होतं की जो काही मार्ग देण्यात येईल तेच पकडून आपण आणखी मोहनिद्रेमध्ये झोपा काढू शकतो. कारण मनुष्य इतका निपुण आहे अज्ञानामध्ये, मोहनिद्रेमध्ये झोपा काढण्यामध्ये. तर कुठल्याच मार्गाची आपण निंदा करायची नाही. मूर्तीपूजा, मंदिराची स्थापना ही बाह्य आडंबर आहे तसं म्हणू नये. आता काही लोक त्याचा दांभिकतेने वापर करून घेतात, त्यामुळं ती मूर्तीपूजा, मंदिरं बदनाम झाली. हा भाग निराळा आहे, परंतु होता होईल तेवढं त्याचा आपण चांगला वापर करून घ्यावा. खरंच देव त्या मंदिरामध्ये आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का ही. मंदिराची निर्मिती का झाली याच्या पाठीमागे पण फार मोठं सायन्स आहे. जसं की आता आपल्या हृदयामध्ये भावना जागृत व्हायला बाहेरची काही घटना, कुठली तरी वस्तू कारणीभूत होत असते. जसं की चिंच पाहिले की तोंडाला पाणी सुटतं, किंवा एखादं कुठलं तरी अश्लील चित्र पाहिलं की आपल्या मनामध्ये वाईट भावना जागृत होतात. कुठली तरी सिनेमाची अभिनेत्री अर्धनग्न किंवा नग्न असेल, ते चित्र पाहिले की नको ते भाव निर्माण होतात. पण तेच अक्क महादेवी म्हणून फार मोठ्या संत होऊन गेल्या कर्नाटकामध्ये, की जे कपडेच घालत नव्हते, सदानकाल ते नग्न असायचे. आणि तिचं चित्र पाहिलं, त्या अक्क महादेवीची मूर्ती पाहिली की श्रद्धा, भक्तिभाव उन्मळून येतो. तिथं मात्र ती वाईट भावना येत नाही. असं का होतं? चित्र तेच आहे. एखादी अभिनेत्री पण नग्नच आहे आणि इकडे ती अक्क महादेवी म्हणून जी फार मोठी संत होऊन गेली, मग ती पण नग्नच आहे. पण इथं भक्तिभाव निर्माण होतो आणि तिकडे इतर कामुक भाव निर्माण होतात. म्हणजे परिस्थितीमुळे आपल्या मनातल्या काही भावना जागृत होत असतात, चांगल्या वाईट वगैरे. मग ऋषीमुनींना वाटलं की आपल्या हृदयातली भक्ती जागृत व्हावी, त्यामुळं त्यांनी ह्या मंदिराची निर्मिती केली. परंतु आता ती मंदिरं फक्त दगडांचीच एक प्रकारे थडगीच होऊन गेली, होय की नाही? कारण त्याचा जर वापर आपण करत नसू आणि त्या मंदिरामध्ये जाऊन जर पवित्र भावना, श्रद्धा, भक्तिभाव, निरहंकार भाव, प्रसन्नतेचा भाव हे काही साधत नसेल, ते काही जागृत होत नसेल, मग एका दृष्टीने ती मकबरा किंवा ती थडगी फक्त दगडाचा ढाचा, होय ना? दगडाचा एक ढाचा म्हणू शकतो आपण. आपली श्रद्धा, आपली आस्था आपण तिथं ठेवली. दगडाला आपण काय करतो? त्या दगडाला जे नको नको आहे ते सगळं आपण त्या छानद्वारे कोरून काढतो एखादा शिल्पकार. तिथून पण आपण संकेत घेऊ शकतो. संकेत घेणाऱ्याला काय हो, आपण घेऊ शकतो. काय संकेत? त्याचा लक्षार्थ घ्या ना. त्याचा लक्षार्थ काय? सर्व दगडच योग्य नसतात. आता तो शिल्पकार बघतो, कुठल्या तरी दगडाला एक कमी जास्त मार देऊ गेलो तर तो कधी कधी संपूर्ण दगडच फुटून जातो.
असे काही दगड असतात की जे मार सहन करू शकतात आणि तसे दगडच निवडून तो शिल्पकार काय करतो, दगडामध्ये जे जे नको आहे ते तो काढून टाकतो, कचरा सगळा काढून टाकतो. आता ती मूर्ती कुठून आकाशातून आली का हो, त्या दगडात ती लपलेली होती. फक्त एवढंच की जे नको नको होतं ते त्यांनी काढलं आणि जे आहे तेच आहे. देव पण तसंच आहे. आपल्या हृदयात तो आहेच आहे, पूर्वीपासून आहे, नित्य आहे, नूतन आहे, सनातन आहे. जळी स्थळी काष्टी सगळीकडे असलेला परमात्मा तो आपल्या हृदयामध्ये का नाही बरं, आपल्या विचारामध्ये आहे, आपल्या रोमरोमामध्ये तो सामावलेला आहे. फक्त एवढंच की त्याच्यामध्ये नको ते काहीतरी मिसळलेलं आहे. त्याच्यामध्ये तमोगुण मिसळलेले आहेत, रजोगुण मिसळलेले आहेत, षड्विकार मिसळलेले आहेत, मी माझं हे मोहादी विकार आहेत. मग हे सगळं आपण ते छानद्वारे काढत गेलो. ज्ञानाच्या साहाय्याने, सत्संगाच्या साहाय्याने, मूर्तीपूजा, मंदिरं, पारमार्थ या चांगल्या चांगल्या तत्वाच्या द्वारे आपल्यामध्ये जे नको ते मिसळलेलं आहे, मग ते काढलं ना, मग जे आहे ते आहेच ना. मग ती दगडातली मूर्ती त्या शिल्पकारानं कुठनं तरी आणली का हो? ती पूर्वीपासूनच होती ना. तसं आपल्यामध्ये पण तो देव पूर्वीपासूनच आहे. फक्त एवढं की ते आपल्याला दिसत नाहीये. ते पाहण्याची शक्ती आपल्यामध्ये नाहीये. म्हणून गुरुची एक अशीही व्याख्या आहे की अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. जो अज्ञानाच्या मोहनिद्रेमध्ये जो झोपा काढत आहे, त्या मोहनिद्रेतून हलवून जो जाग करतो आणि आपल्या स्वरूपाची भेट करून देतो, आपल्या अंतरंगामध्येच आपल्याला देव दाखवतो, तो खरा सद्गुरू असं म्हटलेलं आहे. देव आपल्यातच आहे, परंतु आपल्या डोळ्यावरती मोह निद्रेची झापड आहे. मोह निद्रेचा कचरा डोळ्यामध्ये घुसलेला आहे. मग तो ज्ञानाचं अंजन घालतो. ज्ञानाचं अंजन घालून, वेदांताचं अंजन घालून आपल्याला खडबडून जाग करतो आणि स्पष्टपणे दाखवतो की हे बघ, तुझं ते स्पष्ट रूप आहे. आता आरसा आहे समजूया. आरसा किती सगळं काही प्रतिभासित करतो, प्रतिबिंबित करतो. आता त्या आरशावरती लाखो वर्षाची धूळ जमली असेल तर समोर कितीही स्वच्छ चेहरा असला तरी तो आरसा दाखवू शकतो का आपल्याला? थोडंसं पाणी टाका आणि थोडंसं पुसा तो आरसा, मग जे आहे ते प्रतिबिंब दाखवेल ना. तो आरसा सगळं दाखवेल आपल्याला. त्याप्रमाणे आपलं मन हे त्या आरशासारखं आहे. पण काय करायचं, आपलं मन त्या मोहनिद्रेमध्ये ही सगळी जी विकार आपल्यामध्ये उठतात ना, हवं नको, मी माझे, देहभावना, देहभावनेच्या पाठीमागं हे मग काम आले, क्रोध आले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, हे जे षड्विकार आहेत, हे षड्विकार सगळे अज्ञानाची उत्पत्ती आहे. मग हे आपल्याला आपलं स्वरूप दाखवू देत नाहीत. आपलं स्वरूप आपल्यापासून हे लपवून ठेवतात आणि माणसाने स्वतःला ओळखावं, मी कोण आहे हे त्याला जाणवून यावं, यासाठी ह्या मंदिरांची कल्पना पूर्वी ऋषीमुनींनी केली. आपण काय केलं, त्या मूर्तीला आपण सगळे फुलं चढवली, चांगला अभिषेक केला, सर्व काय केलं, नमस्कार करतो आपण. पण ज्या कारणासाठी ते केलेलं आहे, लक्षार्थ जे आहे ना, तेच राहतं बाजूला. मग आपण असं समजत राहतो की ह्या मूर्तीमध्येच तो आहे, इथं प्राणप्रतिष्ठापना केली गेली, इथं तो देव आहे, मग असं करा तो तसं करा. त्या मूर्तीमध्ये जेवढा देव आहे तेवढाच देव त्या पायऱ्यामध्ये नाही का? त्या देवस्थानात, मंदिरात जाताना ज्या पायऱ्या असतात तिथं पण तो तेवढाच देव आहे. सगळीकडेच आहे हो देव. देव सगळीकडेच आहे, परंतु आपल्यामध्ये भावना निर्माण होण्यासाठी एक जागा आपल्याला दाखवून देण्यात आलेली आहे, होय ना. आता बाहेरून तुम्ही येता, आल्यानंतर तुमचा शर्ट पॅन्ट तुम्ही खुंटीला अडकवता. आता खुंटीला अडकवण्यासाठी
घरामध्ये खुंट्या असतात, निर्माण केलेल्या असतात. मग त्या खुंट्यांवरती तुम्ही जाऊन तो शर्ट लटकवता. तेवढंच त्याचं काम आहे हो. आपली पवित्र भावना, आपली पॉझिटिव्हिटी, आपला निरहंकार गुण, आपला विनय गुण, आपली प्रसन्नता, ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना, हाच देव आहे, हे लक्षात घ्या. आपल्या आत्म्यामध्ये जो आनंद निर्माण होतो हाच देव आहे. आणि ही श्रद्धा, ही भक्ती, हा आनंद कुठंतरी टांगण्यासाठी एक निमित्त. आता खुंटी कुठली असली तर काय हो, ती लाकडाची असे नका, पत्र्याची असे नका, किंवा सोन्याची असे नका, कुठंतरी आपली भावना टांगायची आहे, हो की नाही? आपलं शर्ट लटकवून ठेवणं एवढंच त्याचं काम आहे. त्याप्रमाणे मग मूर्ती काय करते, आपल्यामध्ये जो विनय भाव आहे, आपल्यामधली जी पॉझिटिव्हिटी आहे, ते त्याच्यावरती टांगायचं आहे. तिथंच तो असतो, हा भ्रम निर्माण करून घ्यायचा नाही. लक्षात घ्या, देव तिथेच आहे असं काहीतरी मूर्खपणाचं समजून काहीतरी अंधश्रद्धा करत जायचं नाही, की देव हे मागतोय, देव ते मागतोय, देवाला हे हवंय, देवाला ते हवंय. तिथे काहीच नसतं हो, काहीच नसतं तिथं. फक्त आपली भावना जागृत होण्यासाठी ते निमित्त आहे. हे पूर्ण समजलं ना, मग त्या ज्या ऋषीमुनींनी या मंदिराची स्थापना केली, त्याच्या पाठीमागे त्यांचा काय सदुद्देश होता ना, मग तो सफल होईल. नाहीतर होतं काय, ते एका उद्देशाने त्यांनी केलेलं असतं ऋषीमुनींनी, आणि आपण ते समजून घेण्यामध्ये चूक करतो, आणि मग ते काय म्हणतात ना, त्याचं काहीतरी तसं घडत जातं. ते काहीतरी एक सांगण्याचा त्यांचा उद्देश असतो, ते राहतं बाजूला, आणखी एक नवीनच काहीतरी व्याध पाठीमागं लागतं. आता हा अज्ञान कसा कुठून काढायचा सांगा बरं. नदीकाठच्या पाण्याने जर आपले कपडे धुवायचे असतील तर ते पाणी स्वच्छ असायला हवं. जर पाणीच घाण असेल, मग त्या पाण्यामध्ये आपण शर्ट धुतला, मग पूर्वीचा स्वच्छ असलेला शर्ट त्या पाण्यामुळेच घाण झाला, तर आणखी ते शुद्ध करायला तुम्ही जाणार कुठं? होय ना. मंदिर म्हणजे पाणवठा असल्यासारखे आहेत. आपलं मन घाण होत असतं, आपलं मन जे अशुद्ध होत असतं, ते शुद्ध करण्यासाठी मंदिराची स्थापना आहे. मंदिर कशासाठी आहेत? दररोज आपण आंघोळी करतो, हजारो साबण निर्माण झालेले आहेत, दररोज आपले कपडे धुतो, कित्येक ते सर्फ एक्सेल म्हणे, हे म्हणे, ते म्हणे. कपडे धुवायला साबण आहेत, अंग धुवायला साबण, मन धुवायला कुठे सांगा बघू. म्हणून मन स्वच्छ करण्यासाठी, मन धुण्यासाठी ह्या मंदिराची स्थापना, मंदिराचा सगळा खटाटोप, मंदिराचा उद्देश आहे. परंतु तो मेन उद्देश बाजूला राहतो, आणि त्या मंदिरामुळंच कधी कधी आपल्या मनामध्ये अहंकार, माझा देव, तुझा देव, त्या मंदिरामुळंच आपल्या मनामध्ये काम क्रोधाचा असा कचरा येऊन पडतो. बापरे, मग त्याला काय म्हणावं तेच कळत नाही. म्हणजे मनुष्य कसा वापर करून घेतो बघा. ऋषीमुनी आपल्याला काहीतरी सांगायला जातात, आणि त्याचा उलटाच काहीतरी आपण अर्थ काढून आपल्याला जसा हवा आहे अनुकूल मोहनिद्रेमध्ये आणखी पांघरून घेऊन झोपण्यासाठी जे करायचंय, आपला अहंकार आणखी आपल्याला बलिष्ठ करायचंय, मग त्यासाठी ते पवित्र मंदिर जे आहे ते सगळं आपण घाण करून टाकतो. आणि मग लोक म्हणू लागतात की हे मंदिर खोटं आहे. आता प्रश्न कसा विचारतात पहा, की हे मंदिर, मूर्तीपूजा ही सर्व दांभिकता नाही का? दांभिकता का असेल बरं? चांगला वापर करून घ्या, तो चांगलाच आहे ना. त्याचा वाईट वापर करून घेत असाल तर ते वाईट आहे. बरोबर आहे का? आता तुम्ही कार घेऊन सत्संगाला इथं आलेले आहात, कार काय तुमची वाईट आहे का? ती निर्जीव आहे बिचारी. त्या कारमध्ये बसून तुम्ही सत्संगाला, देवस्थानाला पण जाऊ शकता, आणि त्याच कारमध्ये बसून तुम्ही दारू प्यायला, एन्जॉय करायला, पत्ते खेळायला, काहीतरी वाईट कुठल्या तरी वेश्येकडं, असं काहीतरी वाईट पण त्याचा वापर करून घेऊ शकता ना. ही साधना आहे तो. ही मंदिर, मूर्तीपूजा, एवढे सर्व पूजा, पूजेची विधानं आहेत, ते ऋषीमुनींनी हुडकून काढलेले आहेत. ते सर्व कशासाठी आहेत? की आपण याचा वापर करून घेऊन आपण ते आत्मज्ञानाकडे जावं, खऱ्या ज्ञानाकडे आपली वाटचाल व्हावी, ह्या उद्देशाने आपलं मन पवित्र व्हावं, मनामध्ये प्रसन्नता निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी हे सर्व निर्माण केलेलं होतं. होय ना. आपण दगडाला देव निर्माण करतो, त्याच्यामध्ये आतमध्ये खरोखरच देव आहे का? त्या दगडामध्ये आपण देव आहे असं समजतो, खरंच तिथं आहे का? तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या हृदयामध्येच तो आहे. तो दगडामध्ये आहे तर आपल्या हृदयामध्ये का नाही आहे सांगा? हृदयामध्ये त्याची स्थापना का करू नये?
जो मनुष्य आपल्या हृदयामध्ये त्या देवाची स्थापना करतो, मग त्याला सगळ्याच हृदयामध्ये तो दिसू लागतो. जो जे भेटील जे जे भेटी जे भूत मानिजे भगवंत, असं तुकाराम महाराज म्हणतात. हृदयामध्ये स्थापन करून बघा. हृदयामध्ये जर एकदा देवाला आपण स्थापन केला, आणि आपण स्थापन करायची गरज पण नाही, ते देवानेच स्थापन करून पाठवलेलं आहे आपल्याला, होय ना. आपल्या हृदयामध्ये तो आहेच आहे. फक्त पाहण्याची गरज आहे. शांतपणे फक्त पाहायचं आहे, दुसरं काय करायचं नाहीये. सर्व काही रेडीमेडच देवाने आपल्याला ते देऊनच पाठवलेलं आहे. फक्त आपलं कुठं चुकत आहे की आपण त्याकडे लक्ष देऊन पाहत नाहीये, होय ना. देव आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. हृदयाच्या गुहेमध्ये, गूढ गुहेमध्ये त्यांनी अगोदरच प्रवेश केलेला आहे, हो की नाही. आणि मनुष्यामध्ये त्याचा प्रकाश जास्ती आहे. तो सर्वांच्या हृदयामध्ये आहे परमात्मा, प्राण्यांच्या पण हृदयामध्ये आहे, परंतु मनुष्यामध्ये त्याचा विशेष प्रकाश दिसून येतो, बुद्धिमत्ता दिसून येते मनुष्य जीवनामध्ये. म्हणजे त्या देवाचा प्रकाश ह्या मनुष्यामध्ये जास्तीचा पडलेला आहे. आता हा जो प्रकाश आहे, ह्या प्रकाशामुळे जर आपण आणखी अज्ञानात पडलो, अहंकार जास्ती करू लागलो, तर त्यात देवाची काय चूक आहे? मग ती आपलीच चूक आहे. मग जे आपण जे चूक करत आहोत त्याचं फळ पण काहीतरी मिळणार आहे ना, त्यालाच आपण पाप असं म्हणायचं. या पापाचं फळ पण आपल्याला मिळणारच आहे, होय ना. त्या मूर्तीमध्ये तो असतो का हो? मनुष्य एक विचित्र प्राणी आहे बरं का, ज्याला पाहू शकत नाही देवाला, त्याचा आवाज ऐकू शकत नाही, त्याला कुठला आकार नाही, त्याला कुठलं नाव नाहीये, त्याला तो आकार देऊ इच्छितो, त्याला एक नाव ठेवू इच्छितो. ही गंमतशीर भावना आहे ना मनुष्याची. मनुष्याला बघा कसं आहे माहिती का, त्याला फक्त इंद्रियात पकडायला काहीतरी पाहिजे बघा. ती त्याला अनंत जन्माची वाईट खोड आहे, ती इंद्रियामध्ये पकडणं. इंद्रियामध्ये पकडणं, डोळ्याच्या पकडीमध्ये आलं पाहिजे, कानाच्या पकडीमध्ये आलं पाहिजे, तो देव. अरे बाबा, देव कुठल्याच इंद्रियाच्या तावडीच्या पकडीत तो येऊ शकत नाही, त्यालाच देव म्हणावं, हे लक्षात घ्या. कारण देव फार मोठा आहे आणि आपली इंद्रिय आहेत छोटी छोटी, होय होय की नाही. मग तो आपल्या इंद्रियाच्या तावडीत सापडला तर तो देव कसा होईल बरं, होय ना. देवाला जाणणं, देवाला पाहणं, हे कसं आहे माहिती आहे का, ते फार मोठा समुद्र असतो. ते समुद्र काय आपण चमच्याने मोजू मापू शकतो का हो? मी चमच्याने समुद्र मापायला चाललो, लोक हसतील मला, कारण तो फार विशाल समुद्र आहे, हो की नाही. त्याप्रमाणे परमात्म्याचं खरं स्वरूप हे फार विशाल आहे, तो आकाशापेक्षाही विशाल आहे. मग त्याला तुम्ही बुद्धीद्वारे समजून घ्यायला जाता, डोळ्याने पाहू इच्छिता, कानाने ऐकू इच्छिता, स्पर्श करून त्याच्या पाया पडू इच्छिता. का बरं असा हट्ट करता तुम्ही? ते अनंत तत्व तुमच्या इंद्रियाच्या तावडीत ओढून ताणून आणण्याचा हा का खोटा प्रयत्न आहे बरं? कारण तीच जुनी सवय मनुष्याला. मनुष्याला एक वाईट खोड आहे, मनुष्याला एक जुनी सवय आहे, ती अनंत जन्मापासून पाठीमागं लागलेली आहे. कुठली? हीच की, पाहावंसं वाटतंय, ऐकावंसं वाटतंय. मग ही आपली वाईट खोड आपण त्या देवाला पण जाऊन नेऊन चिटकवतो की देव असं असेल, देव माझ्यासारखाच असेल, माझ्यासारखेच त्याला नाक डोळे असतील, माझ्यासारखंच त्याला एक मन असेल, त्यालाही काही हवं नको असं वाटत असेल, तोही क्रोधायमान होत असेल, तोही शाप देत असेल. काय मूर्खांच्या कल्पना आहेत बघा या. किती घसरण आहे बरं हे, किती घसरतोय आपण, समजूनच घ्यायला तयार नाही. तो फार विशाल आहे एवढं समजून घ्या. तो कुठल्याच इंद्रियाच्या तावडीत तो येऊ शकत नाही. वाङ्मन अतीत असं म्हटलेलं आहे, हो की नाही. तो मनाच्या पण अतीत आहे, तो वाणीच्या अतीत आहे, तो अनिर्वचनीय आहे. वेदांत काय सांगतं, तो अनिर्वचनीय आहे, ते तोंडाद्वारे सांगितलं जाऊ शकत नाही. देव नावाचं तत्व तिथं फक्त मौनाची भाषा चालते. देवाला आपल्या पातळीवर ओढण्यापेक्षा आपणच त्याच्या पातळीवर जायला पाहिजे, पण एवढी ताकद आपल्यामध्ये नाहीये, एवढी ताकद आपल्यामध्ये नाहीये. म्हणून ऋषी मुनींनी थोडंसं सोपं करून दिलं आपल्याला की बाबा तुझी भावना इथं टांग, तुझा शर्ट तू इथं टांग. मग ती लाकडाची का खोंटी असे ना का, सोन्याची का असे ना का, पत्र्याची का असे ना का, आणि आपण लागलो भांडायला. प्रत्येकाने आपापल्या खुंट्या वेगळ्या निर्माण केल्या आणि लागलो भांडायला, माझी खुंटी श्रेष्ठ आहे, तुझी खुंटी श्रेष्ठ आहे. अरे बाबा, तुझी खुंटी टांगण्यासाठी त्यांनी एक निमित्त दिलेलं आहे, हो की नाही. आता त्या खुंटीने तुझा शर्ट अडकवून ठेवला म्हणून त्याला सोन्याचा मोलामा चढायला जाऊ नकोस,
होय की नाही? बरोबर आहे की मी जे सांगतोय ते. त्याचा उदो उदो करत जाऊ नको. स्वतः नामाची मूर्ती आहे, किती उदो उदो करणार? होय की नाही? तिथं आपली भावना आपण जागृत झाली, ती गोष्ट विसरून टाका ना. ते राम मंदिर आहे, ते असं आहे, तसं आहे. ते कुठल्या तरी विरुद्ध धर्माच्या नाकावरती टिचून आम्ही ते राम मंदिर बांधलं, हा द्वेष तिरस्कार तुमच्या हृदयामध्ये येत असेल, तर ती कसली मूर्तीपूजा हो? आणखी ते भांडणाला चिनगारी पडली. होय की नाही? आणि आपल्यामध्ये जर भांडणं निर्माण होत असतील, मनामध्ये द्वेष, तिरस्कार निर्माण होत असेल, काय उपयोग आहे त्या मूर्तीपूजेचा सांगा मला? किती तास जरी तुम्ही मूर्तीपूजा केली आणि हृदयातला द्वेष, तिरस्कारच जात नसेल, धर्माधर्मामध्ये जर आणखी भांडणं निर्माण होत असतील, तर मग याला काय म्हणावं बरं? मग ह्या मूर्तीपूजेला आपण नावच ठेवावी ना, होय की नाही? म्हणजे आता तो ऋषी मुनींनी हुडकून काढलाय, मग त्याला आपण नावं ठेवायला चालू करतो. खरं तर त्यात काहीच दोष नाहीये. मूर्तीपूजेमध्ये दोष नाहीये. आपण त्या मूर्तीपूजेचा दुरुपयोग करत आहोत. अहंकारासाठी त्याचा वापर करत आहोत आपण. अहंकारासाठी करायचं नाहीये. अहंकारासाठी धर्माचा वापर करायचा नाहीये. धर्माचा मुख्य उद्देश काय आहे? आपल्यामधला अहंकार निघून जावा. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. कुठलाच धर्म शिकवत नाही हो भांडण करा म्हणून. हृदयामध्ये द्वेष, तिरस्कार बाळगा असा कुठला तर धर्म शिकवतो का? मग का बरं असं आपण करत आहे की तुझ्यापेक्षा माझा धर्म श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा तुझा धर्म श्रेष्ठ आहे? ते लिंगायत आणि वीरशैव धर्मामध्ये भरपूर चालले आता मीडियामध्ये. पहा तुम्ही यूट्यूबमध्ये वगैरे कुठला तर उपटतो, वीरशैव धर्म श्रेष्ठ आहे म्हणतो, दुसरा कोणतरी येतो तो लिंगायत धर्म फार श्रेष्ठ आहे म्हणून सांगतो. काय चाललाय वेडेपणा सगळा हा? तो जो ऋषी मुनींनी घालून दिलेला होता जो पवित्र उद्देश, तो राहिला बाजूला, समजून घ्यायलाच तयार नाही. ह्यालाच मोहनिद्रा असं म्हणतात. त्याचा मूळ उद्देश नाही समजून घेतलं तर ही मोहनिद्राच आहे की नाही हो? मोठमोठे पुढारी लोक पण भांडत असतात की त्या महाराजांना असं विधान केलं, आता त्या महाराजांनी आम्हाला येऊन क्षमा मागावी. चाललंय बघा सध्या मीडियामध्ये चाललेलं आहे. मग हे असं का चाललेलं आहे? कारण का जे सत्य आहे ते समजून घ्यायला तयार नाहीये. जे सत्य हे फार साधी गोष्ट आहे. सत्य ही फार सोपी गोष्ट आहे, पण आपल्याला सोपी गोष्ट नको आहे. जितकी सोपी गोष्ट देण्यात येईल तेवढी ती किचकट करून घेतो आपण. होय ना? बरोबर आहे ना? होय ना? निराकाराला तुम्ही आकारामध्ये आणण्याचा आपला हट्ट का बरं? निराकाराला निराकारच राहू द्या हो, त्यातच त्याचा शोभा आहे. निराकार परमात्मा निराकारच राहू द्या. त्याला आपल्या पातळीवरती खेचून आणण्याचं धैर्य आपण करू नये. जरी धैर्य केलं तरी कुठल्या तरी एका कारणासाठी आहे म्हणून समजून, खरा परमात्मा या रूपात नाहीये, तो अरूप आहे हे समजून घ्यायला पाहिजे. होय ना? माणसाची हीच फार मोठी चूक आहे. भगवंत तो खराखुरा मंदिरामध्ये नाहीये, तो मंदिराच्या कणाकणामध्ये आहे, आपल्या रोमारोमामध्ये आहे, मंदिराच्या आसपास आहे, तो झाडांवेलींमध्ये आहे. एक जे लहान मूल प्रसन्नपणे हसतं त्याच्यामध्ये तो आहे. सगळीकडे एका उमलणाऱ्या फुलामध्ये पण तोच उमलत आहे. आणि दररोज सूर्य जो उगवतो तो भगवंतच आहे ना. होय ना? ही धरणी माता तो पण भगवंतच आहे. जिथं आपण जिवंत आहोत, जिथं आपलं हृदय धडधड करत आहे, त्या श्वासामध्ये पण तोच आहे. ज्या हाडामासाच्या मुठभर हृदयामध्ये करुणा वाहत आहे, शांती वाहत आहे, प्रेम वाहत आहे, आईचं मुलाविषयी जे वात्सल्य आहे त्यात तो नाही का? तो परमात्मा सांगा मला. त्या मौनामध्ये नाही का? एखादा संत किती मौनपणे बसलेला असतो, त्या मौनामध्ये तो देव नाही का? सगळीकडे तो आहे. लोक देवळात जातात परंतु स्वतःमध्ये कधीच बुडत नाही तो. स्वतःमध्ये कधीच ते अंतर्मुख होत नाहीत, शांतपणे विचार करत नाहीत की खरंच तो देव कुठे आहे बरे. ही जागृती आपल्यामध्ये का निर्माण होत नाही? एका दगडामध्ये देव पाहण्याचं आपल्याला शिकवलं गेलंय, म्हणजे कोमल हृदय आहे तिथं का तो नसेल बरं? दगडामध्ये असेल तर तो हृदयामध्ये पण असेल ना. होय ना? घरामध्ये ते माता पिता असतात, त्यांच्या हृदयामध्ये पण तो आहे. इथं त्यांना दुःख देऊन हा चालला देवळामध्ये. होय की नाही सांगा? कसं चाललंय पहा. कोमल हृदय जे आहे त्याला आपण दगडासारखा समजतो, तिथं दुःख देतो. आता देवस्थानाच्या आसपास ते भिकारी बसलेले असतात, ते बिचारे
कुष्ठरोगी असतात, त्यांना एक 10 रुपये द्यायचं आपल्याला उधार हे नाहीये, आणि ते देवळात जाऊन आपण अगदी पाळीला 4-4 तास उभं राहून दर्शन घेतो. आणि तिथेही किती अनित्य चालते पाहिलं का तुम्ही? पंढरपूरमध्ये वगैरे बघा तुम्ही, हे पाळीला उभारलेले असतात, मग ते 100-500 द्या, तुम्हाला ते आतून दुसऱ्या शॉर्टकट मार्गाने घेऊन जातात हे पंडित पुरोहित लोक. किती अनिती चालली आहे बघा. पांडुरंग हे सर्व काही डोळे मिटून बघत असतो काय हो? पांडुरंग काही एवढा मूर्ख आहे का हो? तुम्ही 500 रुपये देऊन आले म्हणून तुम्हाला लगेच दर्शन द्यायला. देव अजून दुसरीकडे कुठेतरी असेल, पण बहुतेक तो देवळात नसेल असं मला वाटतंय. कारण का, हा चक्क बाजार चालला, धर्माचा बाजार चालला, अज्ञान चाललं, अज्ञानाला ऊत येऊ लागला, अहंकाराला ऊत येऊ लागला. किती भेदभाव. जो पैसे देतोय त्याला ते शॉर्टकट मार्गाने सोडतात म्हणे. आणि ते लगेच पंडित पुरोहित येऊन आपल्याला गारडा घालतात पंढरपूरमध्ये, की आमच्याकडून पूजा करून घ्या, आम्ही एवढ्या किमतीत करून देऊ. काय चाललंय मूर्खपणा, होय की नाही? या समाजामध्ये जास्तीत जास्त हेच चाललेलं आहे. हे निघून जायला हवं. खरा देव कुठं आहे? खरा देव हा ह्या निसर्गामध्ये भरून राहिलेला आहे. तो आपल्या पित्यामध्ये पण तो आहे. मातृदेवो भव असं सांगितले. आपलं भारतीय संस्कृती काय सांगते? मातृदेवो भव, पितृदेवो भव. बघा कसं आहे सगळं. त्यानंतर सांगतात अतिथी देवो भव. अतिथीमध्ये पण तो देव आहे. देव कुठं नाही सांगा. आणि शेवटी म्हणतात की निसर्ग देवो भव. तो निसर्गामध्ये पण भरून उरलेला आहे, होय की नाही? तिथे पण देव आहे. पण ही दृष्टी आपल्याला येतच नाही हो. ही दृष्टी कोण शिकवत पण नाही आपल्याला. त्या देवाला जाऊन हे करा, ते करा, ते नवस करा, त्या देवाला तुम्ही सुवर्ण कळस चढवा. काय काय चाललंय वेडेपणा बघा. आणि जे जिवंत देव फिरत असतात, जे जे भेटी जे भूत मानी जे भगवंत, आणि तिकडं आपण लाथाडत चाललेलो आहोत. होय की नाही? हे चाललंय की नाही बघा बघू असं समाजामध्ये. आपण मूर्तीसमोर वाकणार, होय की नाही? आपण मूर्तीसमोर वाकणार, तिथं आपण हजारो रुपये दक्षिणा देणार, आणि परत एवढी दक्षिणा दिली म्हणून तिथं लिहिलं जातं, अजून फुशारकी मारणार की आम्ही एवढे पैसे दिले, असं झालं तसं झालं. अहंकार नाही का हो? ज्या मंदिरामुळं अहंकार जायला पाहिजे, ज्या मंदिरामुळं आपल्यामध्ये विनय यायला पाहिजे, त्याच मंदिरामुळं अहंकार वाढत चालला. हा किती विरोधाभास आहे बघा. हा किती विचित्रपणा आहे बघा जरा, की मंदिरामध्ये हे आणखी अहंकार वाढू लागला. अज्ञानाचा बाजार चालू झाला. बरोबर आहे की नाही? बघा तुम्ही आता ते पंढरपुरामध्ये पंडित पुरोहित असतात, ते उभारले असतात, आपण पाळीत रांगेत उभारलेलो असतो. ते पैसे टाक असं म्हणतात. पैसे टाक आणि लगेच तुमचं ते मुंडकं धरून त्या पांडुरंगाला डोक्याला टेकून लगेच ढकलून देतात, चला तिकडे. होय की नाही हो? ते पांडुरंगाच्या पायाजवळच आहेत, परंतु त्यांना किती आशा निर्माण होत आहे बघा. किती चढाओढ चाललेली आहे ते बघा. माझ्याकडूनच पूजा करून घ्यावून प्रत्येक पुरोहित कसा पळापळी करत असतो. किती त्यांची स्पर्धा चाललेली असते, किती त्यांच्यामध्ये ईर्ष्या द्वेष स्पर्धा हे देवालयामध्ये, हे किती विचित्र आहे. आणि तिथं आपण रांगेत उभारून दर्शन घेतो. हा किती मूर्खपणा आहे. तिथं असेल का होतो पांडुरंग? तिथं कधीच नसणार. असं जिथं बाजार चाललेला आहे, जिथं अनितीचा बाजार आहे, अहंकाराचा बाजार आहे, तिथं देव असेल का हो? शक्यच नाहीये. देव तिथं नसणार आहे, हे लक्षात घ्या. जिथं अहंकार वाढत आहे तिथं देव नाहीये. संत आपल्याला सांगून गेले, काय सांगून गेले? जेथे दया क्षमा शांती तेथे परमात्म्याची वस्ती. देवाची वस्ती कुठं आहे? जिथं दया आहे, जिथे करुणा आहे, जिथे शांती आहे, जिथं मन पूर्ण समाधानी आहे, जिथं ज्ञान आहे, ज्ञानदेवे तो कैवल्यम, तिथं आहे तो परमात्मा. परमात्मा कुठं असतो हेच आपल्याला कळेना. वेड्यासारखं काहीतरी समाजात आपण करत चाललेलो आहोत मूर्खासारखं. आणि तिथं जाणारे कित्येक लोक आहेत बघा तुम्ही. तिरुपतीला जाणारे किती लोक आहेत. इथे सगळे पाप करतात, आता तिथे जाऊन ते पैसे वगैरे देतात, सोनं नाणं दान करतात. मूर्खपणा आहे की नाही सांगा बघू. ही शिकलेल्या लोकांची अंधश्रद्धा नाही का हो? तीर्थक्षेत्राला जाता म्हणून तुम्ही किती हजारो रुपये खर्च करता, तिथं सहलीला चाललोय असं प्रामाणिक म्हणा तुम्ही. ते तीर्थक्षेत्र नाहीच आहे खरं तर. सगळा अधर्माचा बाजार मी करायला चाललोय असं म्हणा. बरोबर आहे का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ठाईचं बैसोनी करावे एक चित्त, आळवावा श्री हरी विठ्ठल. आपल्या हृदयामध्येच तो आहे, तो एकांतात आहे. परमात्मा कुठं आहे? शांत अवस्थेमध्ये आहे. जिथे शांती आहे तिथे परमात्मा असतो.
होय ना. आपण आपण देवाच्या समोर दिवा लावतो, होय की नाही? दिवा लावतो. फार श्रीमंत आहे म्हणून आपण तुपाचा पण दिवा लावतो. अरे माणसा, देवासमोर दिवा, तो काय देव अंधारात बसलाय का हो? तो देव स्वतः प्रकाश आहे. स्वतः तो प्रकाश स्वरूप आहे. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये जो सगळा प्रकाश टाकणारा तो परमात्मा, आणि त्याला आपण दिवा लावायला चाललो. तो देव म्हणतो, राहू दे रे, मला नको दिवा लावू. तुझ्या मनातला अज्ञान जे आहे ना, ते घालवणारा ज्ञानरूपी दिवा लाव. ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचा देवा तो लाव ना. ते पण अंधश्रद्धाच. ते काही लोक नवरात्र सगळं ते तेवत ठेवतात दिवा. थोडा पण विजलं नाही पाहिजे म्हणे. थोडं पण ते विजलं केलं की भक्तीत खंड पडला म्हणे. मग देवीची कृपा होत नाही म्हणे. काय काय खुळचटपणा चाललेला आहे. तो बाहेरचा दिवा किती दिवस टेकणार आहे, होय की नाही? त्या देवाला काही देवाची आसक्ती असते का हो? देवाच्या प्रकाशाची आसक्ती असते का देवाला? आपल्या हृदयातला ज्ञानदेवा जागृत करण्यासाठी त्या देवाचा संकेत आहे. तो संकेत घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या. तो जो संकेत आहे, जो लक्षार्थ आहे ना, तो लक्षात ठेवायचा आहे. तो लक्षार्थ राहतो बाजूला आणि आपण टेक्निकली काहीतरी करत जातो. देवाला मी एवढे दिवे लावले, मी लक्ष दीपोत्सव केला, लाखो दिवे मी लावले, त्यासाठी मी एवढा पैसा पाण्यासारखा खर्च केला. काय चाललंय बरं मूर्खपणा? देवाला का, देव काय अंधारात बसलाय? तुझ्या दिव्यासाठी तो बसलाय का? मला हा दिव्या लावल्यानंतरच मी प्रकाशात येणार आहे. सगळ्यांच्या हृदयात प्रकाश देणारा तो परमात्मा. परंतु बाहेर तो दिवे लाईल, बाहेर तो सोन्याच्या पणतीमध्ये देवा लावेल एखादा सावकार. तो तुपाचा देवा लावेल, लाखो दीप लावेल, परंतु आतला अज्ञानाचा दिवा तो चुकून पण लावणार नाही. अज्ञानाचा अंधकार घालवून तो ज्ञानाचा दिवा, धर्माचा दिवा, नीतीचा दिवा लावेल का सांगा? तो ते करणारच नाही. जे वाईट आहे ते करण्यामध्ये आपण अत्यंत पटाईत आहोत. जे अहंकाराला मजबूत करतं, जे अज्ञानाला आणखी समृद्ध करतं, असं काहीतरी मूर्खपणाचं करण्यामध्ये मनुष्य फार पटाईत आहे, हे लक्षात घ्या. कुठंतरी लाखात असतात तुकाराम महाराजांसारखे, एकनाथ महाराजांसारखे, जे सत्य पाहण्याचं त्यांच्याकडे दृष्टी असते. दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे आणि सत्याचा मार्ग धरला पाहिजे. खरा परमात्मा आहे काय, खरी भक्ती आहे काय, देवस्थानाची निर्मिती का झाली, हे सर्व फार गोड विज्ञान आहे बरं का. याच्या पाठीमागचं विज्ञान समजून घ्यायला पाहिजे, होय ना. मंदिरामध्ये घंटीची व्यवस्था आहे. तिथं आपण घंटी वाजवतो. देव काय मोहनिद्रेत आहे, तो झोपलेला आहे म्हणून ती घंटी बांधली का देवालयामध्ये? घंटी वाजवण्या पाठीमागं पण एक कारण आहे. घंटी कोणासाठी आहे? ती आपल्यासाठी आहे. डोक्यामध्ये मोहनिद्रा आहे, डोक्यामध्ये अत्यंत विचार आहेत, अत्यंत कल्पना आहेत. एका क्षणाला ते येत आहेत, हजारो विचार येत आहेत. ते शांत व्हावेत म्हणून त्या घंटीची व्यवस्था आहे. देवाला जागा करण्यासाठी घंटीची व्यवस्था नाहीये. आणि आपण लागलो ते सोन्याची घंटी अर्पण करायला. देवाला काही लोक चक्क मागणी मागतात, नवस बोलतात की मी सोन्याची घंटी अर्पण करेन. तुझी सोन्याची घंटी घेऊन काय तो डोक्याला बडवून घेणार आहे का देव? अरे तू जागा हो, बस झालं. तू जागा झालास तर बस झालं. मोहनिद्रेतून जाग करण्यासाठी ह्या घंट्यांची व्यवस्था आहे. त्या घंटीचा जो निनाद आहे, ऐकत बसा, मन एकदम शांत होऊन जाईल, होय की नाही? आणि ती बाहेरची घंटी सोडून द्या. बाहेरच्या घंटीचा थोडा वापर करा आणि आतमध्ये त्या घंटीचा आवाज सावकाश होत जातो आणि शेवटी काय राहतं? ते मौन राहतं. त्याला अनाहत नाद असं म्हटलेलं आहे. जिथं कुठलं आवाजच नाहीये, आतल्या हृदयाचा एक आवाज आहे, इन्नर व्हॉइस असं म्हणतात त्याला. तिथं मग्न व्हा, त्या मौनामध्ये मग्न व्हा. मौनाचं एक दिव्य संगीत आहे. प्रत्येक मंदिरामध्ये एक मौनाचं दिव्य संगीत असतं. तिथं जाऊन ते अनुभवायला पाहिजे. देवळात गेल्यानंतर ते नारळ फोडणे, कापूर लावणे, हे सोपस्कार जरा बाजूला ठेवा. हे विधी विधान, हे रीतिरिवाज, ह्या रूढी परंपरा जरा बाजूला ठेवा आणि जाऊन बसा बघू. कुठल्याही मंदिरामध्ये मी असा एकही व्यक्ती पाहिला नाही की जो मौनपणे शांतपणे ध्यानस्थ बसलेला आहे. आणि तुम्हीही ऑब्झर्व करून बघा, प्रत्येक देवळात जावा, तिथं कोणच मौनपणे ध्यानाला बसलेलं दिसणार नाही तुम्हाला. तिथे सगळे लोक काहीतरी खटाटोप करत असतात.
काहीतरी खटाट उड्या मारत असतात, काहीतरी विचित्र काहीतरी करत असतात, नारळच फोडत असतात. हं? स्वच्छ असलेलं मंदिर ते नारळ फोडून तिथे साखर ठेवून आणखी चिकट चिकट घाणेरडं करणे, अशा प्रकार चाललेला आहे. कोणतरी मागणी मागत असतं, कोणतरी रडतच असतं. काहीतरी विचित्र विचित्र अज्ञानाचे प्रकार आपण त्या देवस्थानामध्ये करत असतो. पण कुठला तरी एक समजूतदार योगी, जो कुठला तरी एक सद्भक्त शांत बसलेला असतो, त्यालाच त्या मंदिराचा खरा फायदा होत असतो, हे लक्षात घ्या. आणि त्यांच्या तसल्या व्यक्तीसाठीच मंदिराची निर्मिती आहे. आता आपल्या संसाराच्या रामरगड्यामध्ये हे सगळे काम क्रोधादी विकार उफाळून येत असतात. मी, माझेपणा, देहभावना, अहंकार, हे सगळं शांत करायला एक स्थान पाहिजे की नाही हो? त्यासाठी मंदिराची व्यवस्था आहे. तिथं जाऊन आपण शांत बसलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे, आपल्या हृदयातलं मौन अनुभवलं पाहिजे, आपल्या हृदयातली शांत अवस्था आपण ती अनुभवली पाहिजे. ती शांत अवस्था, ती मौन अवस्था अनुभवित गेलो ना, मग काय होणार आहे, तिथे मग आपल्या हृदयातला जो अहंकार आहे, आपल्या हृदयाची जी कठोरता आहे ना, ती सर्व शांत होत जाणार आहे. मेन उद्देश काय आहे की मनुष्यामध्ये जो अहंकार आहे तो शांत व्हावा, हाच त्याचा प्रमुख उद्देश आहे, हे लक्षात घ्या. ह्या संसाराच्या रामरगाड्यामध्ये आपल्यामध्ये मी, माझेपणा, अहंकार, ह्यामुळे हृदय कठोर होत चाललेलं आहे. हे कठोर झालेलं हृदय थोडंसं मवाळ व्हावं, थोडंसं कोमल व्हावं, हा त्याचा उद्देश आहे. जसं की वाल्मिकी होते,